चला एका जागतिक रहस्याचा उलगडा करूया, ज्याची सुरुवात होते एका जहाजापासून. हजारो निर्बंध असूनही रशियासारखे देश आपली अर्थव्यवस्था आणि संघर्ष कसा चालवतात? हे शक्य कसं होतं? याचं उत्तर मिळतं अटलांटिक महासागरात नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घटनेतून. चला पाहूया. एका 20 वर्षांच्या जुन्या जहाजाने महिनाभर प्रवास केला. ते गायब झालं आणि मग अचानक पकडलं गेलं. ही जप्ती झाली आंतरराष्ट्रीय समुद्रात आणि यामुळे जागतिक तणाव खूपच वाढला. 2 अणुशक्तींनी पूर्णपणे वेगवेगळे कायदेशीर युक्तिवाद केले, ज्यामुळे थेट संघर्ष निर्माण झाला. पण ही केवळ एका जहाजाची गोष्ट नाही. यामागे एक खूप मोठी गुप्त यंत्रणा काम करते. याचं रहस्य आहे डार्क फ्लीट. ही एक प्रकारची घोस्ट नेव्ही आहे, जी जगाच्या नजरेआड काम करते. हे लोक जुनी जहाजे वापरतात, आपलं ट्रॅकिंग लपवतात आणि अशी सप्लाय चेन बनवतात जिथं निर्बंध पोहोचूच शकत नाहीत. ही फक्त एक घटना नाही, तर एका मोठ्या धोक्याची नांदी आहे, वाढत्या एकतर्फी कारवाया. गेल्या वर्षभरात अमेरिकेने आंतरराष्ट्रीय करार आणि संघटनांना बाजूला सारून अनेकदा एकतर्फी कारवाई केली आहे. याचं सर्वात धक्कादायक उदाहरण व्हेनेझुएलामध्ये घडलं, ते ही बेला 1 जहाज पकडण्याच्या अगदी काही काळाआधी. ही होती थेट लष्करी कारवाई आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचं उघड उल्लंघन. आणि व्हेनेझुएलाच्या मदतीला किती देश आले? 0. 193 देशांपैकी एकही देश मदतीला आला नाही. चीन किंवा रशियासारखे मित्रदेश सुद्धा नाही. तर मग व्हेनेझुएलाच का? कारण जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे त्यांच्याकडे आहेत. या हस्तक्षेपानंतर अमेरिकेने देशाच्या प्रचंड नैसर्गिक संसाधनांवर आपलं नियंत्रण जाहीर केलं. हे जागतिक राजकारणातल्या एका नव्या आणि धोकादायक वास्तवाकडे इशारा करताय. जिसकी लाठी उसकी भैंस. जर आंतरराष्ट्रीय कायद्यानंच किंमत उरली नाही, तर लहान देशांना मोठ्या शेजाऱ्यांपासून कोण वाचवणार? ह्या बदलत्या जागतिक परिस्थितीचा भारतासारख्या देशासाठी काय अर्थ आहे? यातून एकच धडा मिळतो: आत्मनिर्भरता आता पर्याय नाही, तर एक गरज बनली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, शांतता हवी असेल तर आता संघर्षासाठी तयार राहावं लागेल.